तर काहीच काय ब्लॉग चालू करता करता म्हणजे तू चालू कर, कारण आज माझा बड्डे आहे ना, आज मी नाही करणार ब्लॉग चालू. असं पाहिजे काय वाटतं तुला पाहिजे. तर गाईज सकाळचे वाजलेत 9. आज पण उठलो आम्ही लवकर. आम्ही 9 वाजता झालो रेडी. आणि पायाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. सगळ्यात पहिले कोणी विश केलं तुला? हो बापरे. मी असं आम्ही टी व्ही होतो 12 वाजले. पायल हॅपी बर्थडे, पायल हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे पायल. आणि 12ला एक मिनिट कमी होता तोपर्यंत माझा हात असाच पकडून ठेवला. हॅपी बर्थडे 12 वाजेपर्यंत म्हणजे पहिलं विश एवढंच झालं पाहिजे त्यामुळे. तर चला रिलेट कर बघत जा रे. पहिले मी स्वतःकडे बघायचं. घालचं काय असं करून काय होणारच नाही. बुटकी तू बुटकीच होणार. मला खाली यायला लागलं आता बघ, एवढं खाली आलेलं मी दिसतंय. तर चला पायल चालली खाली नाश्ता बनवायला. आणि मी थोडं जो व्लॉग पोस्ट होणार होता कालचा त्याचं थंब एडिट करतो. लेट झाला काल, एडिट नाही झाला. आणि त्यामध्ये आम्ही बोललो वरडून की आज पायलचा बड्डे, आज पायलचा बड्डे. तर तो पोस्ट करावा लागणार आहे लगेच. एडिट झालेला आहे, फक्त थंब एडिट करून पोस्ट करायचा आहे. तोपर्यंत पायलची बोला. तर चला आता मी झाली रेडी. प्रतीकला काम आहे थोडंसं थंबनेल एडिट करून त्याला जायचं आहे मार्केटिंगला. आणि हे बघा मी हवाला ड्रेस घातला परत म्हणजे रात्री सांगितलं होतं. तर मोबाईल लागेल तुम्हाला? लागेल. तर हा मोबाईल सुद्धा प्रतीकला लागणार आहे. तर मी आता जाते डायरेक्ट खाली, नाश्ता पाणी चहा वगैरे करते आणि मग आपण बोलूयात. तर गाईज मला आता कामाचं 9ला झालं आहे, 9 वाजता सकाळी. पण आता मला बसून बसून खूप जास्त बोर होत आहे. तर मी बिंगोला आवाज दिला आहे. बघा कोण आहे. बिंगोला म्हणलं य बाई. आणि आता सेकंड टाईम मी परत चहा करून पिते, कारण की बोर होत आहे. प्रतीक नसल्यावरती मला बोर होता. आणि आज आम्ही सेलिब्रेशन बड्डेचं नाही करणार आहे, कारण मला करूशी नाही वाटत आहे. मला असं वाटतं की काय करायचं आहे सारखं सारखं. त्याच्यामुळे आता मला नाही करायचं सेलिब्रेशन. बाकी काय विषय नाही आहे, मूड नाही आहे फक्त माझा. सो प्रतीकला म्हटलं होतं आपण दोघं जाऊ कुठेतरी नाही का फिरायला. पण बघू आधी त्याला वेळ भेटला तर जाईल, नाही तर मग त्याला जेव्हा सुट्टी असेल तर आम्ही जाईल फिरायला कुठेतरी. आता तो गेला आहे मार्केटिंगला. तो येसपर्यंत मी अशीच त्याची वाट बघत बसते आहे. टी व्ही बघत बसते. थोडंसं कामं झाली तर खूप कंटाळा येतो असं बसून बसून मला. चक्क प्रतीक आज माझ्यासाठी बनवतोय जेवण त्या बड्डेच्या दिवशी. बघा लव्ह मॅरेज केलेले फायदे. मी जर अरेंज मॅरेज केलं असतं तर मला असे पती देव नसते भेटले जे माझ्यासाठी काहीतरी बनवले. बरोबर ना. हे बघा मन लावून काम चाललं, मन लावून. तर मला माझ्या म्हणजे जे मला बोलत होते लव्ह मॅरेज करू नको म्हणून, त्यांना मला हे सांगायचं बघा मला असं नवरा जगात कुठंच शोधून पण नसता भेटला. बघा आज माझ्यासाठी माझं नवरा जेवण बनवतो. किती लकी मी. शाबास मेरे शेर, ऐसे ही काम करते रहना. शेरला गरम झालेले, हलून हलून हात दुखायला लागले आणि शेर खूप दमलेत आता. काय म्हणायचंय? पायल जी आता जे बोलली आहे ते सगळं खरं आहे गाईज. तर ते गाईज ते सगळं खरं आहे. मी बोलून मला पहिलं नाही. ते सगळं ती तिच्या मनाच्या शांतीसाठी बोलली. ते माणूस स्वतःच्या मनाला नाही का शांत वाटण्यासाठी काहीतरी पॉझिटिव्ह बोलतं ते ती बोलली. नुसतं या मोठं काय लॉकचा पाहिजे नाही. तर काही आमच्या इथं पाणी आलं ना त्याच्यामुळे मोटर चालू आहे. आता कसं आहे टाकी भरल्याशिवाय मोटर बंद होत नाही. आणि आता कसं आहे ब्लॉग काढायचं तर आहेच, पण तुम्ही आवाजाचा जरा ऍडजस्ट करा. आणि आय होप आमचा आवाज तुम्हाला येत असेल. येस आय होप
आय हो लवकर लवकर बनवा हो. बिर्याणी बनते आता. मसाला टाकला यात आणि मसाला हलवत बसलाय. येस मसाला थिक करते आपण. काय गाईस खरं तर आमचे तर दूध गरम होत आहे. एवढं पातेल्यामध्ये दूध गरम होत आहे आणि ते का गरम होत आहे ते नाही सांगणार मी तुम्हाला, नंतर सांगेन. गरम बघा. कष्ट 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 चाललेत कष्ट. तर काहीच पाहिजे थोडं दिसत नाही मला यायचं म्हणलं. हां थांब 1 मिनिट थांबतो. असं कॅमेरा का चालू केलाय? तर मी पाहिले गिफ्ट आणलेले मस्त. वाटलंच होतं. काय माहित नाही. मी म्हणलं की ह्याने असं कॅमेरा चालू केलाय आणि मला असं उठवलंय उभं केलंय म्हणलं 100% काहीतरी. तर पाहिले मी गिफ्ट देणार. एक डोळे बंद कर. डोळे बंद कर. डोळे बंद कर. केले बंद केलेत का? हा तर पहिला आणलाय मी गिफ्ट. थांबा पहिलं तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिलं तुम्हाला दाखवतो. तर आता पाहिलं की आता डोळे बंद केलं ना म्हणजे ना नक्की दाखवू का? काहीतरी 65 नाही 65 नाही. हा तर 3 नाही थांब 3 2 म्हणायचं ना. 3 2 थांब. मी उघडत 3 उघडायचं नाही. डोळे बंद. उघडे डोळे बंद आहेत. मी कुठे सांग बरं? एवढं दिसत नाही का मला? मी कुठे सांग? हा म्हणजे दिसतंय तुला. अरे शपथ आहे बघ. बस हा तुम्ही कुठे सांग बरं? नाही माहिती. हा ठीक आहे आता नाही चल 3 2 1 उघड. गुड डे. तुला देतो गुड डे. आज तुझा बर्थडे. तुला देतो गुड डे. आज तुझा बर्थडे. ठीक आहे. तुला देतो गुड डे. आज तुझा बर्थडे. मला वाटलं होतं गाईस. तुला देतो गुड डे. आज तुझा बर्थडे. तुला देतो गुड डे. आज तुझा. मला वाटलंच होतं असंच काहीतरी. तुला देतो गुड डे. आज पण तुझा मला खिशात बर्थडे. काहीतरी वेगळं दिसलं होतं. तुला देतो गुड डे. काय? अरे नाही मला तर खिशात वेगळं काहीतरी दिसलं होतं. काय झालं होतं मी याच्यात एक रील बघितली युट्यूबला. एक तो दुकान कोणतं होतं तो म्हणायचा तुला देतो गुड डे. आज तुझा बर्थडे. तुला देतो गुड डे. आज तुझा बर्थडे. ठीक आहे मी एकटे खाणार आहे पूर्ण नाही. नाही का नाही चल खा. हा ठीक आहे चल. चहा बरं तू खा. कसं वाटलं बनवू का चहा? गिफ्ट कसं वाटलं? छान आहे. गुड डे. एक थंबनेल फोटो काढू. तुला कसं वाटलं? खूप मोठं गिफ्ट होतं. खूपच मोठं. खूप म्हणजे खूपच जास्त मोठं गिफ्ट होतं. हे मी गिफ्ट तसंच ठेवणार. मी खाणार नाही काय नाही. मी एकदम कपाटात ठेवणार. एकदम सजून ठेवणार. ह्याला मस्तपैकी ह्याला ड्रेस बीस घालणार आणि लटकवणार. काहीतरी शोचं आहे म्हणून. तुला देतो गुड डे. आज माझा बर्थडे. तुला देतो गुड डे. आज माझा बर्थडे. तुला देतो गुड डे. कुठं बघितलं पण तू? तर गाईज आता मला एवढं वाटतंय कारण की प्रतिका आलाय घरी. म्हणलं काय करू थोडंफार. ती नकोच म्हणते. म्हणते फिरायला जाऊ. नाही तर काय फिरायला जायला टाइम काढायला कारण की आता काय मला फिरायला जाऊशी वाटतंय. त्याच्यामुळे त्याला म्हटलं नाही करायचं घरात. काहीच नाही करायचं. ना केक कापायचा ना जेवण. आज तर एकदम नॉर्मल जेवण कारण की आम्ही रोज चांगलं खातो आहे ना रे. तू मुद्दाम करते असं काही मुद्दाम नाही कारण की तू मला फिरायला घेऊन गेले नाही म्हणून. मला तुझ्यासोबत बर्थडे करायचा होता आणि टाइम स्पेंड करायचा होता. मस्तपैकी टाइम स्पेंड करते. मस्तपैकी कणीस खायचं. मग पाऊस येणार. मग आम्ही मस्त चहा पिणार. असं मला काहीतरी करायचं. म्हणजे मला अशी लॉंग ट्रिप करायची होती 2 व्हीलर दोघच. आणि आज नाही कधी पण केला असता. ऐकतात काल आपण मला काय बघितलं असेल. मला बनवला काल. आणि आज तो विकणं गरजेचं असतं. नाही विकलं तर मग नुकसान व्हायची काम आहे. मला ह्याच्याकडनं काय पाहिजे सांगते. गिफ्ट टाइम. लॉंग ड्राईव्ह. चहा. परत पुढे गेलं की कणीसवाला दिसेल त्याच्याकडनं कणीस. त्याच्यानंतर तळजायला जाऊ. मस्तपैकी फोटोज काढायचे. तळजायला चहावाला पण भेटेल. त्या विषय नाही. मस्त फोटोज काढायचे दोघांचे आणि मस्त फोटो पोस्ट करायचे. भारी भारी. छोटीशीच अपेक्षा आहे माझी. कळलं एकदम छोटी अपेक्षा आहे माझी. कारण की आता घरात काय मागच्या वर्षी माझा घरातच बर्थडे केला होता त्यामुळे मी म्हणलं
नको गेल्यावर चांगला बड्डे केला तुम्ही. मागचा ब्लॉग बघा ज्यामध्ये व्हिडिओ काढतो तो व्हिडिओ, मोबाईल आणि बिर्याणी सगळी अख्खी पूर्ण फॅमिली होती. त्यामुळे माझी पण फॅमिली होती. हो पूर्ण सगळ्यांची फॅमिली होती. लग्नानंतरचा पहिला बड्डे मोठा केला होता त्यामुळे मी म्हणलं नको काय करायला नाही काय. दरवेळेस ते जेवण बनवा, सगळ्यांना बोलवा, केक करा, ती करा, ती करा. त्यामुळं आम्ही ह्यावेळेस ठरवलं थोडं जाऊ कुठंतरी. आज पायलचा बड्डे आहे तुम्हाला सगळी माहिती आहे. पण पायलला बड्डे करायचं नाही म्हणती ती. काय चाललंय तिचं मला काहीच समजत नाही आहे काहीच. मी तर मूड खूप ऑफ झालेला आहे. म्हणलं एक केक तरी कापू. म्हणलं आपण बिर्याणी पार्सल आणू आहोत ह्यावेळेस. मस्तपैकी तंदुरी बिर्याणी आणू पार्सल आणि खाऊ. त्याला पण नाही म्हणते. केक आणू मला छोटंसं केक आणू तो कापू. त्याला पण नाही म्हणते. मुद्दाम करते सगळं मुद्दाम. मला टॉर्चर करायला करते सगळं काहीच. तिचा तिकडून येत असं म्हणजे मी बरं करत असाल तर काहीच. तिचा स्वयंपाक चालू आहे. दाखवतो तुम्हाला. स्वयंपाक करायला लागली पाहिजे. दाखव बाई तोंड. मी प्रतीकला म्हणलं होतं की आपण दोघं बाहेर जाऊ म्हणून, पण तो काय आज काय 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 हा त्याच्यामुळे मी नाही गेलो. काय बिझी आहे ना तू आज. जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा जाऊ आणि तेव्हा केक कापू बाहेरच. पण छोटस घरात कापू म्हणत होतो मी. 100 रुपयाला. 100 रुपयाचा झाला, 200 झाला, 300 झाला. केक असतो बरोबर ना. 10 रुपयाचा तरी तो पण केकच असतो. तर गाईच पैशाचा प्रश्न नाही. मम्मी पप्पा बाहेर गेलेत जरा. आमच्या घरात जरा पेशंट आहे एक, त्यांना बघायला गेलेत. ते येतील तिकडून तर मी ते आल्यावर केक आणा जाणार आहे. छोटासा होय ना केक कापू आपण. चांगलं नाही वाटत. मी थोड्या वेळाने केक घेऊन पण आहे ना असं पप्पाचं करतो, मम्मीचं करतो, माझं करतो. तुझं नाही करायचं म्हणलं की चांगलं वाटतं. मला घरात करायचंच नाही बर्थडे. बाहेर दार थांबून करू ना. नाही ना पण मला तुझ्यासोबत फक्त करायचं. तू मीच थांबू बाकी सगळ्यांना घरात दाखवून देऊ. जे लोक कोण दार देईल त्याला बाहेर हाकलून देऊ. काय बाबा नखरे असतात. हो आहेत नखरे काय करायचं. तर गाईज रात्री मी हा ब्लॉग एंड नाही केला कारण की लक्षात नाही राहिलं माझ्या एंड करायचं. आणि मम्मी पप्पा पण बाहेर गेले होते त्याच्यामुळे मी प्रतीकच होतो. मग आम्ही जेवून वगैरे डायरेक्ट झोपून गेलो. आणि मग हा ब्लॉग मी आता एंड करते. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. ब्लॉग तुम्हाला चांगला नाही वाटणार कारण की आम्ही काल बड्डे सेलिब्रेट नाही केलं कारण आम्हाला जायचं आहे बाहेर फिरायला. कारण प्रतीकला पण काल वेळ नव्हता. तुम्ही बघितलं असेल तो पण कामातच होता. म्हणजे आमच्या डेअरीमध्ये काम चालूच होतं. सुट्टी नाही घेतली मग त्याने कारण की आता कसं आहे सुट्टी घेता येत नाही कामाला. घरचा बिझनेस असल्यावर तर नाहीच घेता येत. असं बाहेर आपण जॉबला गेलो तर आपल्याला नाही का दर संडे असं कोणत्या तरी एक दिवशी आठवड्यातून फिक्स सुट्टी असते. पण असं घरचं जर काम असेल तर त्याला आपण सुट्टी नाही घेऊ शकत बरोबर ना. तर त्याच्यामुळे त्याला काम करणं ते भागच आहे. त्याच्यामुळे आम्ही नंतर जाणार फिरायला. सो ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. आणि तुम्ही एवढ्या मला बड्डेच्या म्हणजे शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल खरंच थँक्यू सगळ्यांना. बाय बाय गाईज. असेच माझे ब्लॉग बघत राहा.